अजिंक्य, कुणाची वाट बघताय का? नाही म्हणजे असं काय नाही. म्हणजे वय कुणाची? पोस्टमनची. हा हा म्हणजे पोस्टमन यायची वेळ झाली ना. तुमचं काय काम आहे पोस्टमन कडं? मम्मी, पोस्टमन जवळ काय आहे म्हणजे? अगं अजिंक्यांचं लेटर येणार आहे. म्हणून थांबलाय वय. हा आणि का कुणास ठाऊक मला असं वाटतंय माझं लेटर येईल. हा पण माझ्या मनात तर सारखी शंकेची पाल चुकचुकतीये. तुम्ही नापास तर झाला नसाल ना? ए मम्मी, काय बी बोलू नको हं? यावेळी अजिंक्य नक्की पास होणार, मला माहितीये. अगं मी देवाजवळ प्रार्थना केली आहे त्यांच्यासाठी. अजिंक्य, तुम्ही काय काळजी करू नका, लेटर येईल. माझं गुड लक आहे. मी जातो रानात. लेटर आलं तर मला बोलवायला ये. हो, फोन करते मी तुम्हाला लगेच. अगं रेंज नसती ना. तुम्ही जावा पुढं. लेटर आलं की मी येते तुम्हाला लगेच बोलवायला. हा मम्मी, शीतलचं कळलं का ग तुला? काय ग, काय केलं शितलीनं? अगं तिच्या गुडलक मुळे हर्षवर्धन जिंकला. आणि तुला माहितीये का, शीतलीनं खास गुडलक दिल्यामुळे हर्षवर्धन निवडणूक जिंकला. अगं काय सांगतीस? तिनं बरं गुड लक दिलं त्याला. ओ थांबा 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 थांबा. हो पुढे आलो. काय भाऊजी, काय म्हणताय? अजिंक्य शिंदेचं लेटर आणले ना? होय, पण तुम्हाला कसं कळलं? अरे आर्मीचं लेटर येते. नाही, पण त्याचं लेटर आणलं हे तुम्हाला कसं कळलं? अरे आर्मीचं लेटर काय साधी सुधी गोष्ट असते होय. त्याच्याबरोबर एक वेगळंच वार येते आणि ते फक्त फौजीला कळते. फौजीचं कामच वेगळं असते म्हणतात, ते काय खोटं नाही बरं का. जा जा पटकन आजा लेटर दे. त्याची दिवाळी आजपासूनच सुरू आहे. काय येऊ का? हा जेडे, तुला काय गरज होती वय अजिंक्यनं पास होणार म्हणायची? मग काय, पास होणार नाही म्हणूय? आणि तसं बी अजिंक्यचं काम होणारच नाहीये. मग आपल्याला बोलायला काय जाते? अगं तेवढंच त्यांना बरं वाटलं. अगं तसं नाही, देव कधी कुणाचं ऐकल ते आपल्याला सांगते ते वय. म्हणजे अगं तू सहज म्हणशील अजिंक्य पास होत्याल म्हणून, आणि नेमकं तवाच देवानं तथाच तू म्हणलं म्हणजे काय करायचं? मम्मी, तू बी ना, असं काय नाही होणार. आणि जर लेटर यायचं असतं ना तर कधी आलं असतं. जेडे, अजिंक्यनं मी लहानपणापासून ओळखते. त्यांना जर वाटलं ना आज लेटर येणार तर आज लेटर येणारच. येऊ दे की मग. अगं बावट आहेस का? लेटर आलं की जातील किती? लेटर आल्यावर कसं जातील? लेटर मिळाल्यावर जाणार ना. म्हणजे मंजी मंजी वाघाची पंजी. अगं लेटर तर घरी येणार ना. म्हणजे तू म्हणतीयस तसं जर का लेटर घरी आलं तर ते आपल्या हातात येणार. होय, मग काय, ते लेटर अजिंक्यांपर्यंत पोचूच द्यायचं नाही. लेटर आलं की ते डायरेक्ट जाळून टाकायचं.
मग कसं कळणार त्यांना? जेडे हा का माझ्या डोक्यात चाललंय की. आणि मला बावळट म्हण. अजिंक्य शिंदे, का हो? अहो त्यांचं लेटर आलंय. बघ तुला म्हणलं होतं ना. तू बोलायला आणि ततास तू म्हणायला. अजिंक्य नाहीत घरात, द्या इकडे लेटर. अहो, नाही असं देता येणार नाही. असं देता येत नाही माझी. का? का म्हणजे काय? त्यांच्याच हातात द्यायला लागतंय, दुसऱ्याला देता येत नाही. अहो पण आता नाहीत ना ते घरात, मग घरच्यांना द्यायला काय प्रॉब्लेम आहे? अहो असं देता येत नाही. मग आता आता काय, त्यांना पोस्टात घ्यायला सांगा आणि 7 दिवसाच्या आत यायला सांगा बरं का, नाहीतर लेटर परत जातं. होय येऊ का? होय. जेडे तू बी तोच विचार करतीस ना. होय, आता लेटर आलंय हे अजिंक्यांना कळूच द्यायचं नाही. ओ पोस्टमन, थांबा की. लेटर आणलं का? नाही, आज पण नाही आलं. काय तुम्ही कधी आणणार लेटर? आता तुमचे NSS वाला पाठवत नाही, त्याला मी काय करणार आहे? अहो NSS नाही हो, ते मी असंच म्हणलं होतं. आजाचं लेटर. आजाचं लेटर आलंय की. काय? त्याला दिला? नाही अजून, घरी गेलेलो पण नव्हता घरी. इकडे द्या. काय इकडे द्या? असं कुणाला बी देता येते? कोणाला बी होय? माझा दोस्त आहे तो. पण हे सरकारला कुठं माहितीये? सरकारचे काय तर नियम असतात. मी काय खाऊन टाकणार आहे लेटर? त्यालाच देणार आहे ना. होय, पण असं देता येत नाही. आर्मीचं लेटर आहे ते. हा मग चला त्याच्याकडे. कुठं चला? तू नाहीये घरी? अहो रानात असेल त्यो. त्याला निरोप द्या, पोस्टात नेऊन घेऊन जा म्हणा. जाऊ का? अहो थांबा थांबा थांबा, तो कवा पोस्टात देणार आहे? थांबा मी त्याला फोन लावते. लगेच त्याला सांगा. अहो थांबा की, फोन लागू दे. लागला? गप्प बसाव. फोनच लागना त्याचा. रानातच आहे त्यो. सांगा त्याला पोस्टात घ्यायला. नाही नाही, तुम्ही चला रानात. रानात चला म्हण. मला लय काम आहेत अजून. लगेच जाऊन येऊया की. लगेच कुठलं? मला जाम खडकी करत पार उडतरेपर्यंत जायचं लेटर द्यायला. सर का जा तुम्ही. थांबा, आजाचं लेटर आलंय ना, ते आधी द्यायचं. मग जिकडे जायचं तिकडे जायचं, कळलं? चला आता. जाऊ दे मला. अहो, मला लय लांब जायचं वा, ऐका. सर का? मी सरळ भाषेत सांगते हं. नाही नाही, सरळ बिरळ काय नाही, मला जायचंय. हवा का सोडली? मी सांगितलं होतं ना जायचं म्हणून. आता हवा सोडल्यावर कसं जायचं? त्यात काय, बरं जेवानं जायचं. अहो पण नाही ना बिन नाही, मी अख्खी सायकल पेटवूच शकते. चला हवा बोरूया.